मी या 10 गोष्टी बंद केल्या आणि माझं जीवनच बदलून गेलं. नमस्कार मित्रांनो, आपण अनेकदा विचार करतो की आयुष्य बदलण्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन सुरू करावं लागेल. नवीन सवयी लावाव्या लागतील. खूप मेहनत घ्यावी लागेल. पण माझ्या बाबतीत एक वेगळीच गोष्ट घडली. मी आयुष्य बदलण्यासाठी काही नवीन गोष्टी सुरू केल्या नाहीत. उलट काही गोष्टी बंद केल्या आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी बंद केल्यानंतर मला जाणवलं की माझ्या आयुष्यातलं ताण कमी होत आहे, मन शांत होत आहे आणि स्वतःसाठी वेळ मिळत आहे. आज मी अशाच 10 गोष्टींबद्दल सांगणार आहे. कदाचित यातील एखादी गोष्ट तुम्हीही रोज करत असाल आणि कदाचित तीच गोष्ट तुमची ऊर्जा, वेळ आणि मनःशांती नकळत घेऊन जात असेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न बंद करा. पूर्वी मला वाटायचं की सगळ्यांना माझ्याबद्दल चांगलंच वाटलं पाहिजे. कोणी नाराज होऊ नये, कोणाला माझ्यामुळे वाईट वाटू नये, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. पण हळूहळू मला जाणवलं की प्रत्येकाला खुश करणं शक्यच नाही. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी कोणीतरी तुमच्यावर नाराज होणारच. म्हणून मी लोकांना खुश करण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहायला सुरुवात केली. याचा अर्थ इतरांचा आदर करणं बंद केलं असं नाही. फक्त एवढंच शिकलो की सगळ्यांना खुश करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला शांत ठेवणं महत्त्वाचं आहे. स्वतःची तुलना इतरांशी करणं बंद केलं. सोशल मीडियामुळे आपल्याला दुसऱ्यांचं आयुष्य खूप सुंदर दिसतं. कोणी नवीन घर घेतलेलं असतं, कोणी फिरायला गेलेलं असतं, कोणाचं करिअर छान झालेलं असतं आणि आपण नकळत स्वतःला त्यांच्याशी कंपेअर करायला लागतो. माझ्याकडे हे का नाही? मी अजून पुढे का गेले नाही? असा प्रश्न मनात येतात. पण प्रत्येकाची परिस्थिती, वेळ आणि प्रवास वेगळा असतो. म्हणून मी तुलना करणं कमी केलं आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. कालचा मी आणि आजची मी यांच्यात किती फरक पडला आहे हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. टिप नंबर 3. सतत नकारात्मक विचार करणं बंद केलं. समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण समस्या आली की त्याच गोष्टीचा दिवसभर विचार करत राहिलो तर समस्या सुटत नाही. उलट मन आणखी थकून जातं. म्हणून आता जे माझ्या हातात आहे त्यावर लक्ष द्या. जे बदलता येत नाही ते स्वीकारण्याचा प्रयत्न करते आणि जे बदलता येऊ शकतं त्यासाठी छोटं का होईना पण एक पाऊल पुढे टाकते. विचार थांबवण्यापेक्षा विचारांची दिशा बदलणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणं बंद केलं. पूर्वी कोणी काही बोललं की लगेच उत्तर द्यायचं, कोणी चुकीचं बोललं की लगेच राग यायचा. पण नंतर एक गोष्ट समजली, प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात योग्य उत्तर असतं. म्हणून आता एखादी गोष्ट मनाला लागली तर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ थांबते. स्वतःला विचारते, ही गोष्ट उद्या माझ्यासाठी खरंच महत्त्वाची असेल का? अनेक वेळा उत्तर असतं नाही. सतत मोबाईल आणि सोशल मीडिया वापरणं कमी केलं. आपण फक्त 5 मिनिटांसाठी मोबाईल हातात घेतो आणि कधी-कधी अर्धा तास निघून जातो. हे कळतही नाही. आपला वेळ जातो, लक्ष विचलित होते आणि मनाला सतत नवीन माहितीची सवय लागते. म्हणून मी मोबाईल वापरण्यावर थोडं नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. प्रत्येक नोटिफिकेशन लगेच चेक करणं बंद केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींपेक्षा स्क्रीनवर काय चाललंय याला जास्त महत्त्व देणं बंद केलं. यामुळे मला स्वतःसाठी खूप वेळ मिळाला. 6वी गोष्ट म्हणजे भूतकाळातील चुका सतत आठवत बसणं बंद केलं. आपल्या प्रत्येकाकडून चुका होतात. कधी एखादा चुकीचा निर्णय घेतो, कधी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो, कधी एखादी संधी गमावतो. पण त्या चुकीबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून आपण भूतकाळ बदलू शकत नाही. म्हणून मी माझ्या चुकांकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकले. चूक म्हणजे शेवट नाही, चूक म्हणजे शिकण्याची संधी. भूतकाळातून धडा घ्या, पण तिथेच अडकून राहू नका. 7वी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार करणं बंद केलं. ही गोष्ट खूप मोठी आहे. आपण अनेक निर्णय स्वतःसाठी घेत नाही, तर लोक काय म्हणतील यासाठी घेतो. लोक हसतील, लोक काय विचार करतील, नातेवाईक काय म्हणतील, पण शेवटी आपल्या आयुष्याची जबाबदारी आपलीच असते. लोक काही दिवस बोलतील आणि नंतर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होतील. म्हणून मी इतरांचा आदर ठेवला, पण माझ्या आयुष्याचे निर्णय फक्त लोकांच्या मतावर घेणं बंद केलं.
8वी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा हट्ट बंद केला. काहीतरी नवीन सुरू करायचं असतं, पण आपण म्हणतो सगळं परफेक्ट झाल्यावर सुरू करेन आणि तो परफेक्ट दिवस कधीच येत नाही. म्हणून मी एक गोष्ट स्वीकारली, परफेक्टपेक्षा प्रोग्रेस महत्त्वाची आहे. पहिल्यांदा चूक झाली तरी चालेल, पहिला प्रयत्न परफेक्ट नसला तरी चालेल, पण सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. दररोज थोडी सुधारणा केली तरी काही महिन्यांनी त्याचा मोठा परिणाम दिसतो. 9वी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं बंद केलं. आपण अनेकदा समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून हो म्हणतो, पण मनातून आपल्याला ते करायचं नसतं आणि मग आपला वेळ, ऊर्जा आणि मानसिक शांतता सगळं खर्च होतं. म्हणून मी गरज असेल तेव्हा नम्रपणे नाही म्हणायला शिकले. नाही म्हणणं म्हणजे आपण वाईट व्यक्ती आहोत असं नाही. कधीकधी स्वतःसाठी वेळ राखून ठेवणंही आवश्यक असतं. 10वी गोष्ट म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करणं बंद केलं. इतरांसाठी वेळ काढताना आपण स्वतःसाठी वेळ काढायला विसरतो. आपल्या मनाला काय हवं आहे, आपल्याला खरंच आनंद कशातून मिळतो, आपण सतत थकलो आहोत का, आपल्याला थोडा आराम हवा आहे का, या प्रश्नांकडे लक्ष देणं सुरू केलं. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, कारण आपण स्वतःच आतून ठीक नसू तर इतरांसाठीही पूर्णपणे उपस्थित राहणं कठीण होतं. तर मित्रांनो, या 10 गोष्टी माझ्या आयुष्यातून कमी केल्यानंतर मला जाणवलं की जीवन बदलण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टीची गरज नसते. कधीकधी आयुष्य बदलतं जेव्हा आपण काही गोष्टी सोडतो, लोकांना खुश करणं सोडतो, तुलना करणं सोडतो, नकारात्मक विचारांमध्ये अडकणं सोडतो, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं सोडतो, मोबाईलचा अनावश्यक वापर कमी करतो, भूतकाळात अडकून राहणं सोडतो, लोक काय म्हणतील याचा विचार कमी करतो, परफेक्ट होण्याचा हट्ट सोडतो, गरज असताना नाही म्हणायला शिकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करणं बंद करतो. तुम्हीही आजपासून या सगळ्या गोष्टी एकदम बंद करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त एक गोष्ट निवडा आणि पुढचे काही दिवस त्यावर काम करा. कारण मोठा बदल एका दिवसात होत नाही, पण दररोज केलेल्या छोट्या बदलांमधून एक दिवस आपलं संपूर्ण आयुष्य बदललेलं असतं. जर या व्हिडिओमधील एक जरी गोष्ट तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आजपासून कोणती एक गोष्ट बदलणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशा सकारात्मक व जीवनाला उपयोगी विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.